जळगाव महानगरपालिकेचे दोनदा पुढे ढकललेले 4,38,523 मतदारांची प्रारूप यादी अखेर प्रसिद्ध झाली आहे। या मतदार यादीत तब्बल 33,770 दुबार मतदार मिळून आले असून त्यापैकी टक्केवारी 7.7% इतकी आहे। दुबार नावांपैकी निम्म्याहून मतदानाची संधी मिळाली तर अंतिम यादीत सुमारे 4,29,638 मतदार राहतील असा अंदाज वर्तविला जात आहे। मतदार याद्या तयार करताना मोठ्या प्रमाणावर फेरफार झाल्याचे समोर आले असून सुमारे 40,000 नावे बदलली गेल्याची माहिती यावेळी माध्यमांना प्राप्त झाली आहे। 8,500 नावे पूर्णपणे डिलीट झाली असून प्रभागनिहाय गोंधळ वाढून हजारो मतदारांचे वार्ड बदलले गेले आहेत। उदाहरणार्थ गणेश कॉलनीतील नागरिकांची नावे MJ कॉलेजच्या क्षेत्राच्या यादीत तर प्रभाग क्रमांक 17 मधील अनेक नावे प्रभाग क्रमांक 3 मध्ये टाकल्याचे दिसून आले आहे। या गोंधळामुळे भावी उमेदवारांकडून हरकतीचा पाऊस पडण्याची शक्यता असून मतदार याद्यांचे पुनर्निर्माण करणे ही मोठी कसरत ठरणार आहे। या संदर्भात माजी नगरसेवक किरण खडके व माजी नगरसेवक नातेवाईक चंद्रकांत भापसे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे। जर विचार केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे, दुबार मतदार आहे, काही प्रभागाचे नाव दुसऱ्या प्रभागात गेली, काय नेमका प्रकार? प्रभाग क्रमांक माझा आता नवीन प्रभाग क्रमांक 16 झाला आहे। माझं स्वतःचं मतदान माझ्या प्रभागात नाही आहे। माझं मतदान प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेलेलं आहे। त्याच्यासाठीच आम्ही आता इथे हरकत घेण्यासाठी आलेलो आहे। माझ्या प्रभागातील माझ्याच एरियाला लागून जवळजवळ 300-350 मतदानाचा आज आम्ही अभ्यास केला तर ते दिसत नाही आहे। त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। परत राहिलेलं दुबार मतदानाचा विषय की बऱ्याच ठिकाणी दुबार मतदान आलेलं आहे, कोणाचं ह्या प्रभागात पण आहे, कोणाचं समोरच्या प्रभागात पण आहे। तर आम्ही आता प्रशासनाला विनंती केली आहे की याची दखल घेऊन आपण पुन्हा एकदा त्या भागात हरकत घेतलेल्या भागात जाऊन परत सर्वेक्षण करावं आणि जे योग्य ती कारवाई करावी। दुबार मतदार खूप वाढलेलं आहे, काय सांगाल? दुबार मतदाराचं कसं असतं की आता मतदान यादीवर त्यांनी डबल स्टार मारून दुबार मतदान खंडित केलेलं आहे। त्याची आपण इथे हरकत घेऊ शकतो। दुबार मतदानाचा कोणाला फायदा होईल कोणाला नुकसान होईल ते सांगणं कठीण आहे, पण ते चुकीचं आहे। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे, मात्र ज्या मतदार याद्या आहे या मतदार याद्यामध्ये काहीतरी डबल मतदार पण दिसत आहेत आणि आपण याद्या बघता आहात, काय सांगणार? दुबार मतदान झालं, दुबारचा विषय नाही, पण ज्या प्रभागामधले प्रत्येक प्रभागाचे 2,000 3,000 नावं शेजारच्या प्रभागात गेलेत। मग ज्या लोकांना उमेदवारी करायची त्यांनी उमेदवारी कशी करायची ह्या लोकांच्या मागे पुरावे जमा करत फिरायचं। प्रशासनाने मतदान याद्या ह्या सविस्तर छाननी करून करायला पाहिजे होत्या, जेणेकरून मतदार यादी ही पद्धतशीर झाली असती। आता आमचं प्रभाग क्रमांक 18 मधील कमीत कमी 2,000 नावं, प्रभाग क्रमांक 16 मध्ये 1,018 नावं गेले, प्रभाग क्रमांक 17 मध्ये आणि रामेश्वर कॉलनी 19 मध्ये आमच्या इथं 600 नावं गेलेले आहेत। मग ते कसे कलेक्ट करायचे आम्ही? आणि जर प्रत्येक नागरिकाने एकच अर्ज द्यायचा तेवढे नागरिक आणायचे कुठून? कोणी कामाला जातं, आमचा सुप्रीम कॉलेजचा प्रभाग कामगार लोकांचा आहे, हमाली करता आणि मजदूरी करता, ते लोक कसे काय येतील? म्हणजे आमचे जे उमेदवारी करायची त्यांचे तर आमचे नावं गेले इकडं तिकडं, किती मेहनत घ्यायची? काही दुबार मतदार पण यामध्ये दिसून येत आहे, काय सांगणार? हां, दुबार मतदान तर शासनाने त्यांची प्रोसेस केली पाहिजे ना, कमी करायची, शासनाचं काम आहे। आता काय हॅरेसमेंट नेमकी होती आपली? हॅरेसमेंट नेमकी असेल आमच्या प्रभागाचे 2,000 नावं इतरत्र प्रभागात गेले, ते आमच्या प्रभागात आले पाहिजे। शासनाने त्यांच्या माणसांची टीम नेमली पाहिजे आणि त्यांनी सविस्तर हरकत आणि ह्या याद्यांची केली घेतली पाहिजे। कुठल्या प्रभागात गेले आपले नाव? प्रभागाचे आमचे नाव प्रभाग क्रमांक 19 ला गेले, प्रभाग क्रमांक 16 आजनगरला गेले। आजनगरला गुरुकुल नावाचा एक कॉलम आहे, पण ते गुरुकुलचे लोक पूर्वी सुप्रीम कॉलनीच्याच शाळेत मतदान करायचे आणि जसं की सुप्रीमच्या लोकांनी मतदान यादीत नाव टाकलं म्हणजे ते सविस्तर मतदान आयोगाकडून ते त्या यादीत येतं, पण गुरुकुलच्या यादीत समाविष्ट होतं आणि गुरुकुलमध्ये ते सुप्रीमचे लोक गेल्यामुळे ते आता बी मतदार त्याच प्रभागात गेले, म्हणजे सुप्रीमच्या नगरसेवकांचे मतदान होणार नाही त्या 1000 लोकांचं। नाव सांगा आपलं? चंद्रकांत अण्णासाहेब भापसे। ठीक।